महाराष्ट्र में बीजेपी के नेता देवेंद्र फडणवीस को अगले मुख्यमंत्री होने की घोषणा होगी। 5 तारीख को मुंबई के आजाद मैदान में महाराष्ट्र में मुख्यमंत्री चुने जाने की शपथ विधि संपन्न होगी। महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद पर देवेंद्र फडणवीस विराजमान होंगे। उसी के चलते भाजपा और साथी दल शिवसेना और एनसीपी में खुशी का माहौल नजर आ रहा है। भिवंडी शहर के बीजेपी की जनसंपर्क कार्यालय पर ढोल ताशे पटाखे की आतिशबाजी के साथ भाजपा ने जल्लोष किया। भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटिल, नगर सेवक सुमित पाटिल, राजू गांजीगी, श्याम अग्रवाल, विशाल पाटारे, कल्पना शर्मा, अन्य पद अधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। आज भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने मागच्या 23 तारखेला जी काउंटिंग झाली त्या काउंटिंग मध्ये भारतीय जनता पार्टीला 138 ते 139 अशा जागा मिळाल्या। त्या जागा माननीय आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी असतील, माननीय आमचे गृहमंत्री अमित शाहजी असतील, महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष माननीय बावनकुळेजी असतील, या जिल्ह्याचे आमचे माननीय अध्यक्ष हर्षलजी पाटील असतील, या सर्वांच्या मेहनतीने जसे श्यामजी अग्रवाल यांनी सांगितलं की आज विधी मंडळाची बैठक होती भारतीय जनता पार्टीची आणि विधी मंडळाच्या बैठकीत माननीय गटनेता म्हणून भारतीय जनता पार्टीचा माननीय देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब यांच्या नियुक्ती झाली। म्हणजे उद्या ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्याची शपथ घेणार आहेत। आज पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी एक गौरवाचा दिवस आहे, एक आदर्शाचा दिवस आहे की आमचे आदर्श नेते उद्या मुख्यमंत्री होणार आहेत। आणि आज पुऱ्या भिवंडीत मध्ये आपण बघाल की माननीय हर्षलजींच्या नेतृत्वाखाली माननीय कपिल पाटील साहेब असतील, माननीय श्याम अग्रवाल साहेब असतील, या सर्व कार्यकर्ते असतील, महासचिव असतील, महिला मोर्चा असेल, युवा मोर्चा असेल, या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जसे महेश प्रभाकरजी चौगुले हे तिसऱ्यांदा आपल्या निवडणुकीच्या रिंगणात होते आणि रिंगणात असताना प्रचंड अशी वर चढ असा हा प्रवास त्यांनी या 20-25 दिवसात बघितला, परंतु कार्यकर्त्यांनी एवढी जिद्द मनात पाळलेली होती की ज्याप्रमाणे लोकसभेला आपला पराभव झालेला त्या पद्धतीने आपल्याला बदला या विधानसभेत घ्यायचा आहे। या विधानसभेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता जोमाने पश्चिमच्या सर्व बूथवर सर्व एरियामध्ये एक वेगळ्या पद्धतीने काम करत होता। त्याची प्रचिती म्हणून महेशजी चौगुले आणि त्यांची स्ट्रॅटेजी, मी तर म्हणतो स्वतःची त्यांची एक स्ट्रॅटेजी होती ती माननीय अध्यक्षांना सांगितली असेल, माननीय काही प्रमुख कार्यकर्त्यांना जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा सर्व कार्यकर्ते निश्चिंत झाले की महेशजी चौगुले हे 100% निवडून येतील आणि जवळजवळ 31,000च्या फरकाने मला तरी वाटते सर्वात मोठा विजय हा भिवंडी शहरामध्ये ना भूतो ना भविष्य असा झालेला आहे। आणि माननीय आमचे अध्यक्ष हर्षलजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं कार्य सगळ्या कार्यकर्त्यांनी घडून आणलं आणि सर्व कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन आभार व्यक्त करीन की उद्याच्या जसे भाईजींनी सांगितलं की एक आमचा भिवंडीचा प्रतिनिधी जो माननीय देवेंद्रजींना मतदान करेल तर आम्हाला सर्वांना गर्व आहे की सर्वांच्या मेहनतीने आज आमचा प्रतिनिधी आमचा लाडका आमदार तिथे जाऊन आमच्या लाडक्या भावाला जसं आमची बहीण बोलली की महाराष्ट्राचा लाडका भाऊ देवा भाऊ यांना जाऊन मतदान करेल तर एक आनंदाची आणि एक आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे की भिवंडीसाठी प्रचंड कामं देवेंद्रजींनी केली। आमदार असतील, माननीय खासदार असतील, माननीय अध्यक्ष असतील, त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून मेट्रो असेल, कॉन्क्रीट रोड असतील, महेश चौगुलेंच्या मार्फत ब्रिजेस असतील, या बरीचशी कामं भिवंडी शहरामध्ये देवा भाऊंच्या माध्यमातून झाली। तर आज भिवंडी शहराने देखील त्यांची परतफेड केलेली आहे। सर्व बहिणींनी भाऊबीजाच्या रूपेने त्यांना मतदान देऊन या महेश चौगुलेला निवडून आणून एक त्यांची या कामाची प्रचिती आणि त्यांची परतफेड आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आज आनंदाचं वातावरण आपण बघाल की भिवंडी शहर जिल्ह्याच्या वतीने सर्व सेलच्या वतीने आज इथे एक उत्साहाचा कार्यक्रम छोटासा काय नसो पण आम्ही आमच्या पद्धतीने केलेला आहे। उद्या देखील भारतीय जनता पार्टी भिवंडी शहराच्या वतीने 25 बसचं नियोजन आम्ही अध्यक्षांच्या मार्फत केले आणि ते सर्व कार्यकर्ते आम्ही उद्या 5 वाजता आझाद मैदानात शपथविधीच्या समारोहासाठी
स्वतः तिथे उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा सगळे वाढवणार आहेत। तर आपणास देखील विनंती आहे की आपण इथे आलात मोठ्या संख्येने आणि या कार्यक्रमात सहभागी झाला, त्यासाठी पत्रकार बंधूंचे देखील धन्यवाद देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार आणि धन्यवाद। अरे बोलो अचल पाटिल जी, आप पार्टी के अध्यक्ष होने के नाते विजय को आप क्या कहना चाहते हैं? सर्वप्रथम मैं हमारे महाराष्ट्र के धड़ाड़ी नेतृत्व विकास पुरुष हमारे देवेंद्र फडणवीस जी, इनकी आज जो विधि मंडल गठनेतेपदी जो नियुक्ति हुई है उनको बहुत बहुत बधाई देता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ। और भारतीय जनता पार्टी के सभी पदाधिकारी हो, सभी कार्यकर्ता और महाराष्ट्र की पूरी जनता, इनका जो स्वप्न था कि देवेंद्र जी फिर से एक बार महाराष्ट्र राज्य का नेतृत्व करे, आज सभी की इच्छा आज पूरी हुई है। आज सभी को एक अच्छी नींद, सुकून की नींद लगेगी, क्योंकि आने वाला जो काल है, महाराष्ट्र का जो भविष्य है, एक अच्छे नेतृत्व, गंभीर नेतृत्व, विकास पुरुष के हाथ में जाने वाला है। आज आपने देखा रहेगा कि जिस प्रकार से ये पूरे निवडणूक प्रक्रिया में देवेंद्र जी ने और महायुति के सभी जो लीडर्स है, उन्होंने जो एकजुट करके एक अच्छी रणनीति की और एक अच्छा यश इसमें प्राप्त हुआ है। और इस यश प्राप्त होने के बाद आज जब हम देखेंगे कि हमारे देवेंद्र जी यहाँ पे मुख्यमंत्री करके उनका कल शपथ विधि होने जा रहे हैं, वैसे ही हमारे महायुति के मित्र पक्ष के शिवसेना हो या राष्ट्रवादी हो, उनके भी उप मुख्यमंत्री होने जा रहे हैं। तो बहुत उत्साह का वातावरण पूरे महाराष्ट्र में, भिवंडी में आज अच्छी संख्या में हमारे सभी पदाधिकारी और कार्यकर्ता यहाँ पे आए और उन्होंने अच्छा एक सेलिब्रेशन यहाँ पे किया है। मैं इतना ही कहना चाहता हूँ, जैसे श्याम भाई ने बताया, सुमित जी ने बताया कि भिवंडी वासियों के लिए भी एक अच्छा एक संकेत है, क्योंकि भिवंडी के जो भी अधूरे काम थे, जो देवेंद्र जी जब मुख्यमंत्री थे और बाद में एकनाथ जी शिंदे साहब जो मुख्यमंत्री हुए, लेकिन जो बीच में जो 2.5 साल का कार्यकाल था, जो महास विकास आघाड़ी की सरकार जब आई थी, तो भिवंडी के कई काम ऐसे थे जिसमें एक खंड गिर गया था, वो बंद पड़ गए थे। लेकिन अभी ये पूरे काम, मेट्रो का काम हो या जो भी आरसीसी काम हो, ये पूरे काम अभी ये 5 साल के कार्यकाल में पूरे हो जाएंगे। ये मैं भिवंडी की जनता को पूरा विश्वास यहाँ पे देता हूँ। धन्यवाद।